आपण सर्वांनी माकड हे पाहिलंच असेल. हे माकड दिवसभर काय करतं? तर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आणि दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर अशा पद्धतीने हे सतत उड्या मारत असतं. आपलं माइंड ही मंकी माइंडच आहे. आपल्याला दिवसाला जवळ-जवळ 60,000 पेक्षाही जास्त विचार येत असतात. आणि हे विचार काही निगेटिव्ह असतात आणि काही पॉझिटिव्ह असतात. आपलं मनही त्या माकडाप्रमाणे एका विचारावरून दुसऱ्या विचारावर आणि दुसऱ्या विचारावरून तिसऱ्या विचारावर अशा पद्धतीने दिवसभर उड्या मारत असतं. मग या माइंड रूपी माकडाला आपल्याला थोडा रेस्ट द्यायला हवा की नको? नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला ना सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या आहेत. पण एक गोष्ट आपण नेहमी विसरून जातो, की जोपर्यंत आपण आपलं माइंड किंवा आपलं मन हे कंट्रोल करणार नाही, तोपर्यंत इतर गोष्टी ह्या कंट्रोल होणारच नाहीत. आपल्याला आपल्या मनाला आणि आपल्या ब्रेनला कंट्रोल करायला शिकावं लागणार आहे. हे आपलं मन किंवा आपलं माइंड हे कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल आपल्याला, त्यासाठी फक्त एक आणि एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे मेडिटेशन करणं. आपलं ब्रेन आहे ना, दिवसभर फोन स्क्रोल करून करून दमतं, थकतं. नेगेटिव्ह विचार, पॉझिटिव्ह विचार असा विचारांचा आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या माइंडमध्ये सतत गुंता झालेला. आपण आपल्या दिनचर्येत इतके व्यस्त झालेले असतो, की आपल्याला सकाळ कधी होते आणि संध्याकाळ कधी होते हेही लक्षात येत नाही. असणारा कामाचा तणाव, त्यानंतर इतर गोष्टी यामध्ये आपलं मन हे सारखं आपल्याला आपल्या मनाला रेस्ट द्यायला शिकवावं लागणार आहे. आणि त्यासाठी एक महत्वाची एक्सरसाइज म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशनचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही जर YouTube, Googleवर सर्च केलं ना, तर असंख्य फायदे हे तुम्हाला पाहायला मिळतील. मेडिटेशन आपण आपल्या स्वतःसाठी रोज करायचं आहे. सुरुवातीला ज्या वेळेस आपण मेडिटेशनला बसतो, त्यावेळेस लगेच आपलं मन हे एकाग्र होणार नाही. ते त्या माकडाप्रमाणेच एका विचारावरून दुसऱ्या विचारांवर अशा पद्धतीने ते उड्या मारत राहील. पण ज्याप्रमाणे हे माकड दमतं आणि झोपतं, त्याप्रमाणे आपलं मनही हळूहळू शांत व्हायला लागेल. त्यासाठी आपल्याला रोज मेडिटेशनची प्रॅक्टिस ही करावी लागते. पाण्याची सतत पडणारी धार ही ज्याप्रमाणे एखाद्या दगडाला चिरून टाकते, ही पाण्याची धार सतत पडत असल्यामुळे ती खाली असणाऱ्या खडकाला किंवा दगडाला चिरून टाकते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण हे मेडिटेशन रोज प्रॅक्टिस केलं, तर हळूहळू आपलं मन इतकं एकाग्र व्हायला लागेल, तर ते अक्षरशः त्या पाण्याच्या धारीसारखं असेल. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आणि आपलं मन एकाग्र करण्यासाठी मेडिटेशन हे करावंच लागणार आहे. डिजिटल युगाची अशी परिस्थिती आहे, की सतत आपल्या हातात असणारा हा मोबाईल फोन, यावरून आपण एखादी गोष्ट जर सर्च केली, तर असंख्य त्याची उदाहरणं येतात. पण जर याच मोबाईल मधले 10 नंबर जर तुम्हाला आता विचारले, तर ते आपण सांगू शकत नाही. कारण आपलं माइंड आणि आपली मेमरी ही हळू लॉस्ट होत चालली आहे. जर आपल्याला आपली मेमरी शार्प करायची असेल, तर आपल्याला हे नियम नक्कीच पाळावे लागतील. आपल्याला रोज 10 मिनिटं का होईना मेडिटेशन हे करावं लागेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.